सध्या T20 विश्वचषकाचा फीवर साऱ्या जगावर चढला आहे। मैदानावर खेळाडू घाम गळत असताना आपण आपल्या टीव्ही स्क्रीन समोर बसून प्रत्येक बॉलचा आनंद घेत असतो। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या स्क्रीनवर दिसणारे ते ग्राफिक्स, चेंडूचा वेग, फिल्डरचा रन मॅप, अगदी प्रेक्षकांच्या आवाजाची तीव्रता नेमकी कशी मोजली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रिकेट ब्रॉडकास्टिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच काही आश्चर्यकारक तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। पहिला आहे आवाजाची तीव्रता, डेसिबल मीटर। मैदानावर जेव्हा एखादा विकेट पडतो किंवा षटकार मारला जातो तेव्हा प्रेक्षकांचा जो कल्लोळ होतो तो मोजण्यासाठी डेसिबल मीटर वापरला जातो। स्टेडियमच्या विविध कोपऱ्यांमध्ये अत्यंत संवेदनशील मायक्रोफोन्स बसवलेले असतात। हे माइक्स आवाजाच्या लहरी टिपत असतात आणि त्याचे रूपांतर डेटामध्ये करतात। आपण स्क्रीनवर पाहतो की आवाजाची पातळी ही 110 किंवा 100 डीबी च्या वर गेली आहे। हे केवळ मनोरंजनासाठी नसून मैदानातील वातावरणाचा दबाव किती आहे हे दर्शवत असतं। समालोचक या डेटाचा वापर करून सांगतात की प्रेक्षकांचा पाठिंबा कोणत्या संघाला जास्त आहे। दुसरा आहे बॅटचा आवाज आणि अल्ट्रा एज आणि सिकोमीटर। बॉल बॅटला लागला आहे की नाही हे ठरवण्यासाठी आवाजाचे विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं। अल्ट्रा एज यामध्ये मैदानातील स्टंप माइक्सचा वापर केला जातो। जेव्हा बॉल बॅटच्या जवळून जातो तेव्हा होणारा सूक्ष्म आवाज रेकॉर्ड केला जातो। स्क्रीनवर आपल्याला एक वेव्ह फॉर्म दिसत असते। जर बॉल बॅटला स्पर्श झाला असेल तर त्या वेव्हमध्ये अचानक मोठी हालचाल दिसून येते। यालाच आपण स्निको म्हणत असतो। तिसरा आहे फिल्डिंगचा रन मॅप आणि ट्रेकिंग। एखादा फिल्डर चेंडू अडवण्यासाठी किती वेगाने धावला आहे, त्याने एकूण किती अंतर कापलं आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी रंजक असतं। ऑप्टिकल ट्रॅकिंग स्टेडियममध्ये चहूबाजूंनी हाय डेफिनेशन कॅमेरे बसवलेले असतात। हे कॅमेरे प्रत्येक खेळाडूंच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात। रन मॅप एखादा खेळाडू पूर्ण सामन्यात मैदानावर कुठे कुठे फिरला आहे याचाच एक हिट मॅप तयार केला जातो। ज्या भागात खेळाडू जास्त उभा असतो किंवा तिथे त्याने जास्त धावपळ केली आहे तो भाग गडद रंगाने दाखवला जातो। खेळाडूंचा ताशी वेग मोजण्यासाठी हे कॅमेरे त्यांच्या शरीराच्या हालचालींचे रिअल टायमिंग कॅल्क्युलेशन करत असतात। चौथा आहे बॉलिंग लेंथ आणि चेंडूचा प्रवास। बॉलिंग लेंथ समजून घेणे हा क्रिकेट विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। यासाठी हॉक आय तंत्रज्ञान वापरले जाते। पिचिंग झोन बॉल टप्पा कुठे पडला हे सांगण्यासाठी पिचला वेगवेगळ्या रंगात विभागलं जातं। पहिला आहे फुल लेंथ, जो निळ्या रंगाचा दाखवला जातो। त्याचा अर्थ असा आहे की फलंदाजाच्या अगदी जवळ पडला आहे। गुड लेंथ, जो हिरवा रंग दाखवला जातो त्याचा अर्थ आहे जिथे फलंदाजाला खेळणे खूप कठीण जात आहे। शॉर्ट लेंथ, जो लाल किंवा पिवळ्या रंगाचा दाखवला जातो त्याचा अर्थ आहे बाउन्सर। बॉल ट्रॅकिंग, चेंडू हवेत असताना 6 वेगवेगळ्या कोनातून टिपला जातो। त्यावरून चेंडूचा मार्ग निश्चित केले जातं। जर फलंदाज पायजीत म्हणजे LBW झाला असेल तर चेंडू स्टंपला लागला आहे की नाही याचे प्रेडिक्शन या तंत्रज्ञानाद्वारे केलं जातं। पाचवा आहे बॉलचा वेग आणि स्विंग। वेगवान गोलंदाज किती वेगाने बॉल टाकत आहे हे मोजण्यासाठी रडार गन वापरली जाते। जे डॉपलर इफेक्ट रडार गनमधून रेडिओ लहरी सोडल्या जातात। जेव्हा बॉल या लहरीमधून छेदून जातो तेव्हा लहरींच्या वारंवारतेत बदल होत असतो। त्यावरून चेंडूचा अचूक वेगवान मोजला जातो। चेंडू हवेत किती अंश वळला आहे हे ग्राफिक्सच्या मदतीने दाखवलं जातं। यामुळे प्रेक्षकांना गोलंदाजाची कला अधिक चांगल्या प्रकारे समजून येते। सहावा आहे फलंदाजाचे शॉट सिलेक्शन। फलंदाजाने कोणत्या दिशेला किती धावा केल्या आहे हे पाहण्यासाठी वॅगन व्हीलचा वापर केला जातो। यामध्ये मैदानाचे 360 डिग्री ग्राफिकल मॉडेल असतात। प्रत्येक शॉटची लांबी आणि दिशा यामध्ये नोंदवली जाते। यावरून फलंदाजाची स्ट्रॉंग झोन कोणती आहे हे विरोधी संघाला आणि प्रेक्षकांना सहज समजून येतं। क्रिकेट आता केवळ बॅट आणि बॉलचा खेळ उरलेला नाही तर ते विज्ञानाचे एक उत्तम उदाहरण बनलं आहे। या तंत्रज्ञानामुळे खेळात पारदर्शकता आली आहे आणि चाहत्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे। तुम्हाला यापैकी कोणते तंत्रज्ञान सर्वात जास्त आवडते किंवा तुम्हाला कोणत्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।